आयुष्यामध्ये जर पंचतारांकित सोयीसुविधा असूनही जर सुख लागत नसेल, झोप लागत नसेल, तर समजून जा तुमच्याकडे सुखाची साधनं खूप आहेत, पण सुखाचा अनुभव मात्र नाही आहे. फक्त 10 सेकंद द्या, तुमच्या काळजावर साचलेली सगळी धूळ झटकून टाकण्याचा हा तुकोबारायांचा अभंग काम करील. व्यंकटेश माडगूळकरांनी त्यांच्या बनगरवाडी या कादंबरीत एक वाक्य लिहिलंय. ते म्हणतात, माणूस किती शिकला किंवा किती मोठा झाला याने काहीच फरक पडत नाही, पण संकटाच्या आणि भुकेच्या वेळी जो माणसाच्या काळजाला वाचू शकतो, त्याचं मन समजू शकतो, तोच खरा माणूस होय. नेमका हाच धागा पकडून जगद्गुरू तुकोबाराय आजच्या या खोट्या जगाच्या तोंडावर सांगतात, अनुभव येथे व्हावा शिष्टाचार, न चलती चार आम्हा पुढे. आज आपण एसी गाडीत बसतो, 5 स्टार हॉटेलात जेवण करतो, 4 चौघात कसं वागायचं याचे शिष्टाचार आपण पाळतो, पण या सगळ्या झगमगाटात आपण आतून मात्र सुकलोय का? गावात जशी मातीच्या घरात राहून शेजारच्या सुखदुःखात धावून जाण्यात जी तृप्ती मिळते ना, तो खरा अनुभव असतो. आणि कोट्यावधीच्या फ्लॅटमध्ये राहून शेजाऱ्याशी वर्षानुवर्ष न बोलणं हा फक्त शिष्टाचार असतो. पंढरीच्या वाटेवर चालणारा तो साधा वारकरी कधी पाहिलाय का? त्याला कुठल्या लेखकाचे दर्जेदार वाक्य किंवा जगाचे शिष्टाचार माहीत नसतात, पण जेव्हा तो पांडुरंगाच्या पंढरीत पाऊल ठेवतो आणि विठ्ठलाच्या पायावर डोकं टेकवून शांत होतो, तेव्हा त्याच्या अंगावर येणारा काटा हा जगातील सगळ्यात मोठा अनुभव असतो. कारण तिथे खोटेपणाचा 1% चालत नाही, तिथे फक्त अस्सल काळजाची ओढ चालते. तुकोबारायांचा हा विचार जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा आणि रोजच्या धडपडीत या खोट्या शिष्टाचाराला कंटाळलेल्या तुमच्या एखाद्या जिवलग मित्राला ही रील शेअर करून त्याच्या मनाचा पसारा हलका करा. रामकृष्ण हरी.